हॅलो, आहेत का सगळे? सुरुवात करायची का मित्रांनो? जे काही सहकारी मित्र आहेत ते आतमध्ये घेऊया सगळ्यांना. आणि आपण आजचा मला वाटते संदीप सरांचं आणि राहुल सरांचं एक ब्रीद वाक्य प्रत्येक झूम मीटिंगमधून आपण ऐकलं होतं. आवाज येतोय का समेश भैया? समेश सर, बाहेर कोण सहकारी असतील तर आतमध्ये घ्या. सगळ्यांना एक विनंती आहे की पुढे बसून घ्या, कारण लोक आपली येतील ते पाठीमागे बसून घेतील. यस, या पुढे बसा, पुढे बसा. सुरुवात करूया. रोहित सर, लाईव्ह झालेला आहे म्हणजे लाईव्ह दिसतंय? विठ्ठल सर, रामकृष्ण हरी, सगळ्यांना घ्या बोलून. सुरुवात करूया. खरंच आपण प्रत्येक जण अगदी आतुरतेने वाट बघतोय. तुला गाडी, मला गाडी, ह्याला गाडी, तुला शिगडी, हे नाही त्याला पण गाडी. आमचा एक सहकारी रुसलेला होता. आपसासात थोडंसं कुजबूज बंद करूया, पुढे बसूया. सहकारी मित्र छानपैकी जो हातातला नाश्ता आहे तो घेत पुढे बसला तरी चालेल. आणि श्री आणि आपण आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवूया. मी राहुल विनंती करतोय तर आपण कार्यक्रम कंटिन्यू करतोय.
हां, येस येस. तर मित्रांनो, हे 40वे पर्व आहे. छानपैकी आपण पूजा केलेली आहे आणि आजचा श्री गणेश मित्रांनो झालेला आहे आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय. आवाज येतोय का? एकदा चेक करा. कंटिन्यू करतो. येस, करूया कंटिन्यू. ओके ओके. आवाज येत नाही आहे का? परत एकदा बघा. येस, मी कंटिन्यूच आहे. तर राजा पंढरी पर्व 40. येस, आवाज सर येतोय बघा. येतोय असं बोलले. येस, येतोय आवाज. तर मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात आपण केलेलीच आहे. श्री गणेश आपण श्रीफळ वाढवून केलेला आहे. विठ्ठलाच्या चरणी आपण सगळेजण नतमस्तक झालो. बघूया आजचे जे 4 भाग्यवान, ॲक्च्युली भाग्यवान एकच आहे, पण त्याच्यासोबतीचे जे तुमचं किंवा माझं लक चांगलं आहे म्हणून बाकीचे सहकारी मित्र 3 जे घेऊन जाणार आहेत ते आपण आता बघूया. त्याच्या अगोदर फक्त मी योजनेचे जे काही नियम आहेत त्या 1-2च मिनिटामध्ये मी अनाऊन्स करतो किंवा बोलतो, सांगतो सगळ्यांना. सगळ्यांनी वाचलेले आहेत तरी पण एकदा कंटिन्यू करतो. राजा पंढरीच्या संस्थेचे प्रमुख धोरण हे आरोग्यम धनसंपदा आहे, सेंद्रिय हरित क्रांती आहे व त्यातील संस्थेमार्फत ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये त्यांच्या विविध व्याधीवरती गुणकारी व उत्तम प्रकारचे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स तसेच सेंद्रिय शेतीकरता लागणारे ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर प्रॉडक्टची उपलब्धता निरोगी जीवनाकरता खालीलप्रमाणे करून देत आहे. राजा पंढरीचा आयुष्मान मल्टीबेरी हेल्थ ज्यूस 1000 ml MRP 4199 नग आपण एक देणार आहे. विक्री किंमत आपण 3999 मित्रांनो ठेवलेली आहे. बी राजा पंढरीचा ब्ल्यूबेरी हर्बल टी 200 ग्रॅम नग 4 आपण MRP 400 दिले आहे. राजा पंढरीचा लेडी केअर सॅनिटरी नॅपकिन हरित क्रांती सदी प्रोडक्ट मल्टी मेकर विथ प्रोडक्ट कॉम्बो किट MRP 6500 आहे. फोसेचं प्रीमियमचं लेडीज किंवा जेंट्स घड्याळ आपण त्याच्यामध्ये दिलं आहे. 4 बर्नरची कार्वची शेगडी मित्रांनो दिली आहे. VIP ऑटोमॅटिक ट्रॅव्हलिंग बॅग पण मित्रांनो आपण याच्यामध्ये दिलेली आहे. सदर उपक्रम हा राजा पंढरीच्या मॅन्युफॅक्चर अँड रिटेलर्स LLP या संस्थेमार्फत विक्री करता असणाऱ्या वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी याकरता आयोजित करण्यात आलेला असून सदर उपहार योजनेचा भाग हा संस्थेमार्फत नियम क्रमांकमधील दिलेल्या वस्तूपैकी किमान रुपये 3999 किमतीच्या वस्तूची खरेदी करणाऱ्या 30,000 मर्यादित ग्राहकासच घेता येईल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. ग्राहकांना वरील नियम क्रमांक 1 मध्ये देण्यात आलेल्या वस्तूंची खरेदी ही एक रकमी 3999 किंवा 5999 किंवा 6499 या किमतीच्या वस्तूची खरेदी करता येते व उपहार योजनेचा लाभ घेता येतो. टिप ग्राहकास खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी हे संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच दिली जाईल व तसेच उपहार योजनेचा लाभ देखील उर्वरित 3999 किमतीच्या वस्तूची खरेदी केल्यावरच घेता येईल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. ग्राहकांना वस्तूची खरेदी बरोबरच उपहाराचा लाभ हा संस्थेमार्फत 2 प्रकारे देण्यात येणार आहे. प्रकार अ दैनंदिन उपहार योजना कार्यकाळ 30 दिवस म्हणजे ज्याचा श्री गणेश मित्रांनो आज आपण करतोय. प्रकार ब हमखास प्रत्येकास एक दिवसीय उपहार योजना कार्यकाळ 1 दिवस. दैनंदिन उपहार योजनेचा कालावधी हा योजना जाहीर समारंभ सुरू झाल्यापासून पुढील 30 दिवस सुरू राहील, ज्यामध्ये प्रतिदिन एक भाग्यवान ग्राहकाचा ग्राहक क्रमांक हा लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येईल व त्या क्रमांकास त्याच्या पुढील पाठीमागील व ग्राहकास देण्यात येईल. सदर उपक्रम हा एकूण 30 दिवस म्हणजे आज 1 सप्टेंबर ते येणाऱ्या 30 सप्टेंबरपर्यंत रोज हा चालणार आहे. दैनंदिन उपहार जाहीर समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही किमान कमीत कमी 15,000 कार्ड सेल झाल्याच्या नंतरच असं आपण नियमामध्ये सांगितलेलं आहे. दैनंदिन उपहार जाहीर समारंभाचे माहिती ठिकाण वेळ व तारीख ही 7 दिवसापूर्वी ग्राहकांना त्यांच्या डिस्ट्रीब्युटरद्वारे तसेच SMS द्वारे कळवण्यात येईल. ग्राहकांच्या सुविधेकरता दैनंदिन उपहार जाहीर समारंभाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या अधिकृत यूट्यूबवरून चॅनलवरून जसं की आपण आता लाईव्ह बघतोय त्याच्यामधून संस्थेमार्फत देण्यात येणारी दुचाकी व 4 चाकी हे उपहार बेस मॉडेलचे असतील. तसेच संस्थेमार्फत मिळणारी गाडी ही एक शोरूम किमतीची असेल. 2 व्हीलर 4 व्हीलर विजेत्या ग्राहकांना गिफ्ट टॅक्स रजिस्ट्रेशन व विमा खर्च स्वतः करायचा आहे. दैनंदिन उपहार योजनेतील विजेत्या ग्राहकांना विजेते ठरल्यापासून पुढील 8 दिवसामध्ये आपली कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो संस्थेमार्फत सुचवण्यात आलेल्या संबंधित अधिकृत दुचाकी शोरूमकडे जमा करणे गरजेचे आहे व तसेच नवीन नियमानुसार आपला मोबाईल क्रमांक व आधार कार्डची लिंक करणे देखील गरजेचे आहे. त्याशिवाय विजेत्या ग्राहकाची दुचाकी ही त्याच्या नावावरती रजिस्टर होणार नाही याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. दैनंदिन उपहार योजनेतील विजेत्या ग्राहकांना त्यांचे उपहार हे 1 दिवसीय हमखास प्रत्येक उपहार जाहीर समारंभामध्ये देण्यात येईल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. नियम क्रमांक 4 नुसार प्रकार ब 1 दिवसीय हमखास प्रत्येक उपहार जाहीर समारंभ हा दैनंदिन उपहार योजना संपूर्ण झाल्यानंतरच 15 ते 30 दिवसाच्या आत घेण्यात
येणाऱ्या 1 दिवस हमखास प्रत्येक उपहार जाहीर समारंभाची माहिती जसे की तारीख, ठिकाण व वेळ ग्राहकांना 7 दिवसापूर्वी SMS द्वारे संबंधित डिस्ट्रीब्युटरकडे व संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल. 1 दिवसीय हमखास प्रत्येक उपहार समारंभाचा कार्यक्रम हा 1 दिवसाचा असेल. तसेच सदर योजनेत प्रत्येक ग्राहकास माहिती पुस्तिकेवरती दाखवण्यात आलेल्या उपहारापैकी एक हमखास उपहार मिळेल. उपहार विजेत्यांनी उपहार नेतेवेळी ₹1500 अनिवार्य आहे. त्याशिवाय उपहार दिला जाणार नाही याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. योजनेतील उपहार विजेत्या ग्राहकांनी उपहारच घेऊन जावे असे काही बंधनकारक नाही. ही सर्वस्वी इच्छा ग्राहकाची असेल. मात्र त्याकरता कालावधी हा 1 दिवसीय हमखास योजना समारंभ झाल्यापासून 60 दिवसाचा राहील. 60 दिवसानंतर ग्राहकाकडे संस्थेकडे उपलब्ध असणारेच उपहार दिले जातील याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. 1 दिवसीय हमखास प्रत्येक उपहार योजनेतील उपहार जसे की 4 चाकी, दुचाकी, LED, फ्रीज, 8 चक्की, वॉशिंग मशीन इत्यादी उपहाराचे वाटप हे जाहीर समारंभ झाल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत करण्यात येईल. याचे ठिकाण, दिनांक व वेळ देखील संबंधित डिस्ट्रीब्युटर SMS द्वारे वेबसाईटवरती कळवण्यात येईल. सदर माहिती पुस्तिकेवर दाखवलेली छायाचित्रे निर्देशित स्वरूपाचे आहेत. प्रत्यक्षात असणारी वस्तू ग्राह्य धरली जाईल. संस्थेने ग्राहकाच्या सोयीकरता हमखास प्रत्येकास उपहार योजनेतील कारवास इन्फ्रारेड, कारवास बर्नर, गॅस स्टोव्ह, OTG, टोस्टर, ग्रिलर, मिनी सोलर युनिट व डॉल्फिन गिझर विथ शॉवर विजेत्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार आवडीनुसार वरील 5 उपहारापैकी कोणतेही एक उपहार निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 1 दिवसीय हमखास प्रत्येक उपहार विजेत्या ग्राहकाची यादी उपहार समारंभ झाल्यापासून 8 ते 12 दिवसाच्या आत संबंधित डिस्ट्रीब्युटरकडे तसेच अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध असेल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. उपहार विजेत्या ग्राहकांना उपहारच दिले जातील. कोणत्याही प्रकारची रोख रक्कम दिली जाणार नाही. उपहार न मिळालेल्या ग्राहकांनी किंवा राजा पंडितच्या मॅन्युफॅक्चरर अँड रिटेलर LLP मार्फत देण्यात आलेल्या वस्तू संबंधित काही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वप्रथम आपल्या डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधावा. तसे समस्येचे निवारण न झाल्यास संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. नंबर दिला आहे मित्रांनो, ईमेल दिला आहे. ग्राहकांना सूचित करण्यात येते की सदर उपक्रमाचा मूळ उद्देश हा वस्तू व सेवा यांच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी. ग्राहकांना समारंभास प्रवेश करण्याकरता संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रवेश व फूड पासेस मिळतील ज्यावरती ज्यांचे ग्राहक क्रमांक असतील. प्रवेश पासेसशिवाय कोणत्याही ग्राहकास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उपहार विजेत्या ग्राहकांना उपहार नेत्यावेळी ₹1500 देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय उपहार दिला जाणार नाही याची ग्राहकांनी परत एकदा नोंद घ्यावी. वरील सर्व नियम मी मित्रांनो वाचले आहेत. परत एकदा नियम अटी झाले आहेत आणि आपण कार्यक्रमाला मित्रांनो सुरुवात करतोय. जोरदार टाळ्या होऊ देत आणि तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी कंपनीचे MD राहुल सर यांना आमंत्रित करतोय आणि पुढील जे काय मार्गदर्शन किंवा जे सांगतील ते राहुल सरांना मी इन्व्हाइट करतोय. मित्रांनो जोरदार टाळ्या द्या, जोरदार टाळ्या द्या. प्लीज वेलकम राहुल सर. यस सर. हॅलो, सर्वांना नमस्ते. आपल्या सर्वांना मोठ्या कार्यक्रमाची सवय आहे. आपला आजचा जो कार्यक्रम आहे हा खूप आगळावेगळा आणि युनिक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये नंबर 1 परंतु विजेते अनेक, म्हणजे आपण 1 नंबर काढून 4 लोकांना गाडी देणार आहे. तर सर्वप्रथम 40व्या पर्वाची जी सुरुवात झाली ती येत्या आजपासून जवळपास 4 महिन्यापूर्वी झाली. 4 महिन्यामध्ये प्रत्येक प्रतिनिधीने त्यांची मेहनत घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन सेल केला आणि तो जो सेल आहे तो 30,000 पैकी आपला जो सेल झालाय तो झालाय सर 5,049 कार्डचा. आणि टाळ्या वाजवलं तर चालतील, आपणच केलेला आहे. आणि जरी 5,049 कार्ड जरी सेल झाला तरी कंपनी रोज दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण जो तारीख दिली की 1 सप्टेंबरला आपण ड्रॉ घेतोय तर आजच्या दिवशी आपण हा कार्यक्रम चालू करतोय. तर आजपासून साधारणतः 15 सप्टेंबरपर्यंत आपला जो सेल आहे हा सेल चालूच राहील. रोज 4 गाड्या निघतील. सेल जो आहे तो रोज नवीन लोक ॲड होतील आणि त्याची रोजची अपडेटेड यादी, जसे की आज आपण काय केलंय, आज आपण जी यादी आहे प्रत्येक कस्टमरच्या युजर पॅनलला दिली आहे. जर बाबूबाईंनी म्हणाले की प्रत्येक कस्टमरला ती लिंक जाईल का, तर प्रत्येक कस्टमरच्या लॉग इन पॅनलमध्ये त्याची ती लिंक अवेलेबल आहे. सोबत त्याची जी काही PDF आहे कस्टमरची यादी ती पण दिलेली आहे. म्हणजे मला जर गाडी नाही लागली तर कुणाला लागली ह्याची पूर्ण यादी आणि त्याच्या प्रतिनिधीचं नाव हे पूर्ण पारदर्शकपणे आपण यादी तिथं जमा केलेली आहे. आज दिनांक 1 सप्टेंबर आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आपण रोज हा असा कार्यक्रम घेणार आहे. साधारणतः 30 सप्टेंबरपर्यंत आपण 120 गाड्यांचं आपण विजेते जाहीर करतोय. त्या 120 विजेत्यांना आपण गाड्या कधी देणार आहे, तर आपला जो काही मोठा ड्रॉ असतो प्रत्येकास हमखास उपहार योजना, तर तो जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रमाची डेट आपण घेतली 20 नोव्हेंबर 2024. म्हणजे त्याच्यानंतर
जो काही वेळ आपल्याला मिळणार आहे तो त्याला सेल करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतोय आणि त्याची जी काही प्रोसेस आहे डे बाय डे आपल्याला अपडेट केली जाईल. तर साधारणतः आपण जो आता कार्यक्रम चालू करतोय 40वे पर्व आहे. डे फर्स्ट चालू आहे. डे फर्स्ट चालू होण्याच्या आधी इथे जे काही प्रत्येक जण आहे प्रत्येकाला प्रोडक्टबद्दल माहिती दिलेलीच आहे. मी 2 मिनिटात क्लिअर करतो. आपण जे काही आयुष्यमान देतो ह्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या, पाहिल्या, सगळ्यांनी अनुभवल्यात. एक खूप छान असं प्रोडक्ट आहे. आपण उद्या परवा रोज काही ना काही त्याचं म्हणतो ना डेमो असेल हे आपण घेऊच. आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर आपण त्याला काय करतो की बाबा ड्रॉची एक संधी देतोय आणि त्या संधीच्या माध्यमातून त्याला गाडी लागू शकते. पण माझं नशीब जरी नसेल तर माझ्या पुढच्याला किंवा पाठीमागच्याला सुद्धा माझ्यामुळे गाडी लागणार आहे. तर जास्त वेळ न घेता आज जसा 5049 कार्डचा सेल झालाय प्रत्येकाला त्याची यादी ग्रुपला आलेली आहे, बरोबर ना? तर जास्त वेळ न घेता मी संदीप सरांना इन्व्हाइट करतो जेणेकरून ते पूर्ण ड्रॉची जी काही प्रोसेस आहे ते पूर्ण तुम्हाला सांगतील आणि ड्रॉ चालू करून आपण तो पुढं सरकू. संदीप सरांचं एकदा जोरदार स्वागत करू. धन्यवाद राहुल सर, धन्यवाद डांगे सर. मुझमें और किस्मत में बस इसी बात की जंग है. मुझमें और किस्मत में बस इसी बात की जंग है. मैं उसके फैसलों से तंग हूँ और वो मेरे हौसलों से दंग है. मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत 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 हार्दिक स्वागत करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे ग्राहक वर्ग आहे, जे 5049 ज्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्यांचंही मी खूप खूप धन्यवाद, मी इथे आभार व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न घेता ही लकी ड्रॉची जी प्रोसेस आहे नंबर 1 परंतु विजेते अनेक, या लकी ड्रॉच्या प्रोसेसला आपण इथे सुरुवात करत आहोत. तर तयार आहात सगळे? यस. न भूतो न भविष्य. आता आपण ज्या ड्रॉला चालू करतोय, ड्रॉ जो चालू होतोय तो न भूतो न भविष्य आहे. यापूर्वी अशी कॉन्सेप्ट कुणीही राबवलेली नाहीये. याचे जनक आपण स्वतः राजा पंढरीचा फाउंडेशन आहात, लक्षात घ्या. त्यासाठी आपण मॅनेजमेंटचे कोणतेही 5 लोक आपण इथे बोलवत आहोत. मॅनेजमेंटचे 5, सिरीज 1, सिरीज 2, सिरीज 3, सिरीज 4 आणि सिरीज 5, 5 लोक आपण इथं बोलवणार आहोत. प्लीज मॅनेजमेंट मधले 5 लोक. सिरीज 1 राहुल सर प्लीज. सिरीज 2, सिरीज 3, सिरीज 4 and सिरीज 5. लवकर नाही संपणार सर, कारण की विक्री एकूण आपले ग्राहक क्रमांक जे आहेत, एकूण ग्राहकांची संख्या जी आहे, नंबर्स ज्याला म्हणू, ते एकूण 30,000 आहे सर. हां, तुम्ही एक सिरीजला थांबा. 30,000 आहे आणि आपली विक्री झालेली आहे 5049. म्हणजे जास्तीत जास्त नंबर्स हे न विक्री झालेले निघणार आहेत, बरोबर की नाही? नक्कीच रेशोनुसार न विक्री झालेले नंबर्स निघणार आहेत. आणि आपला शब्द आहे की विक्री झालेले नंबर्सलाच बक्षीस दिलं जाणार आहे आणि तो शब्द आपण पाळतो. कारण की महाभारतातल्या कर्णासारखा आपला शब्द पाळणं, दिलेली जबान ज्याला म्हणतो आपण, एकदा शब्द दिला की बस दिला, त्यांनी काय फायदा का नुकसान ते बघितलं जात नाही. त्यामुळे आता आपण परत लकी ड्रॉ या सिस्टमवरती येत आहे. नंबर 1 परंतु विजेते अनेक ही सिरीज 1 आहे मित्रांनो. सिरीज 1 मध्ये एकूण 3 चेंडू असणार आहेत, 3 बॉल असणार आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला हे चेंडू तुम्हाला दाखवून, इन कॅमेरा दाखवून 3 चेंडू या बर्नीमध्ये मी हे टाकणार आहे. कारण की उद्या तुम्ही म्हणायला नको की हे चेंडू होते की नव्हते, हेच आम्हाला दाखवलेलं नाही. त्यामुळे पारदर्शकतेसाठी आपण काय केलेलं आहे, हे चेंडू अगोदर बाहेर ठेवलेत आणि हे चेंडू तुम्हाला दाखवूनच आपण या बर्नीमध्ये ठेवतोय. तर पहिला चेंडू 0, 0, राहुल सर ऑनलाईन दिसतंय, लाईव्ह दिसतंय, बरोबर नंबर्स दिसत आहेत, लाईव्ह दिसत आहेत. हा 0 नंबर सिरीज नंबर 1 मध्ये गेला. 3 चेंडू असणार आहेत, 0, 1 आणि 2. दुसरा 1, मराठीमध्ये 1, इंग्लिश 1. मराठीमध्ये 2,
इंग्रजीमध्ये 2. 3 चेंडू गेलेले आहेत. सर भरणी लावून घ्या. सिरीज नंबर 2 यामध्ये एकूण 10 चेंडू असणार आहेत, 10 बॉल्स असणार आहेत, 0 ते 9. आता आपण सगळ्यात पहिले 0, 0, 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6 मराठी, 7 मराठी, 8, 8, 9, 9. 10 चेंडू आले बरोबर. चलो थोडासा रिस्पॉन्स देत चला, म्हणजे मलाही मी बरोबर आहे का तर समजेल मलाही. सिरीज नंबर 3 यामध्ये 0 ते 9 असे 10 चेंडू असणार आहेत, 10 बॉल्स असणार आहेत. 0, 0, 1, 1, मराठी 2, इंग्रजी 2, मराठी 3, इंग्लिश 3, मराठी 4, इंग्रजीमध्ये 4, मराठी 5, इंग्लिश 5, 6 इंग्लिश, 6 मराठी, 7 मराठीमध्ये, 7 इंग्रजीमध्ये, 8 मराठी, इंग्रजी 8, 9 मराठी, 9 इंग्लिश. तिसरी सिरीज कंप्लीट झाली 0 ते 9. चौथी सिरीज आहे, यामध्ये देखील 0 ते 9 असे 10 चेंडू टाकले जातील. 0, 0, 1, इंग्लिश 1, 1, मराठी 2, इंग्रजीमध्ये 2, मराठी 3, इंग्रजी 3, मराठी 4, इंग्लिश 4, मराठी 5, इंग्लिश 5, 6 इंग्लिश, 6 मराठी, 7 इंग्लिश, 7, 8 मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये 8, 9 मराठी, इंग्रजीमध्ये 9. 10 चेंडू गेलेले आहेत बरोबर. चौथी सिरीज कंप्लीट झालेली. 5वी सिरीज विठ्ठल उमरे सर. सर बरोबर आहे, काही गार नाही, गार गरम काहीच नाही ना. ओके. इंग्रजीमध्ये 0, मराठी 0, 1, 1, 2, 2, 3, 3,
4 4 5 5 6 6 मराठी इंग्रजी 7 मराठी 7 8 आणि लास्ट 9 9 व्यवस्थित भरण्यांच्या झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे प्रत्येकाने प्रत्येक मॅनेजमेंटच्या लोकांनी भरण्यांचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इच्छुक कोणीही 5 लोक स्टेजवरती यावे कोणीही 5 लोक या तिथं भांडणं करू नका 1 बाय 1 या दमानी या सर आपण लाईव्ह आहात कोणी उभा राहा कोणत्याही सिरीज समोर उभा राहायचंय उभा राहा एक व्यक्ती कमी पडतोय ठीक आहे डोळ्याला पट्टी बांधा प्रत्येकाने मॅनेजमेंटच्या व्यक्तींनी प्रत्येक आपल्या समोर उभारलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधायची आहे व्यवस्थित बांधायचे आहे चेक करायचं आहे एकदा पट्टी बांधल्यानंतर जे समोरची व्यक्ती आहे त्यांनी पट्टीला हात लावायचा नाहीये ओके डन मॅनेजमेंटचे लोक कन्फर्म ओके ओके सर प्रत्येकाने मॅनेजमेंटच्या पुढे यायचे व्यक्तींनी आणि सगळे बॉल्स रोल करायचे आहेत भरणी घेऊन समोर या आडवी भरणी करा यस सर ठेवून द्या आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसा प्लीज मी काढतो मी झाकण काढतो झाकण काढायची लेच घाई आहे ठीक आहे सिरीज नंबर 1 ला कोण आहेत सरांचं नाव सर तुमचं नाव धर्मराज रतिलाल पाटील आळंदी देवाची आळंदी देवाची धर्मराज पाटील सरांसाठी टाळ्या होऊ द्या एकदा जोरदार सर हे किती आहेत तुमच्या समोर चेंडू 3 आहेत माझे बोट किती आहेत तुमच्या समोर दिसत नाही नक्की ओके चलो सर आपलं नाव हाँ अरुण किसन जानकर राहणार नांदनी नांदणीचे आहेत जानकर सर सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या सिरीज 2 ला सिरीज 3 ला सर आपलं नाव सर हाँ हॅलो रितेश फुलमाळी पुणे रितेश फुलमाळी सर पुणे सरांसाठी जोरदार टाळ्या 4थ्या क्रमांकाला सर आलेले आहेत सर थांबा ना सर तुम्ही 4थ्या क्रमांकाला नाहीतच सरांचं नाव गणेश ढवळे बोराडेवाडी पुणे ओके सरांसाठी जोरदार टाळ्या ढवळे सरांसाठी कोण राहिले झालं ना 5वा राहिले का ओके सर सर हा नमस्कार माझं नाव केतन ज्ञानेश्वर पारठे खेड शिवापूर पुणे बर किती येते अरे बापरे काय दिसेना दिसेना हो ना 2 आहेत का 3 आहेत दिसेनाच म्हणलं होतं काय सांग बरं सरांना काही दिसत नाहीये एवढं तर लक्षात आलं मित्रांनो की समोरचे जे 5 व्यक्ती आहेत त्यांना काहीही दिसत नाही त्यांच्या डोळ्याला ब्लॅक कलरची पट्टी बांधलेली आहे आणि आता आपण ड्रॉला सुरुवात करत आहोत
एक एक चेंडू आपण प्रत्येक भरणीमधून प्रत्येक सिरीजमधून एक एक चेंडू आपण काढणार आहोत आणि त्याच्यानंतर तो जोडणार आहोत. तो जोडल्यानंतर जो क्रमांक येणार आहे तो क्रमांक ज्याचा असणार आहे तो राहणार आहे भाग्यवान विजेता. तर काढायला सुरुवात करायची नक्की. एकदा जोरदार म्हणा जय हो राजा पंढरीचा. पाटील साहेब मायक्रो सेकंड मध्ये भरणीचं झाकण काढा. हात घालायचा आहे भरणीत आणि पटकन जे हाताला बॉल लागेल ते उचलायचं आहे. पाटील साहेबांनी 1 नंबर काढलेला आहे. 1 नंबरच्या सिरीज वाले तयार राहा. 1 नंबर. सुरुवात चांगली झालेली आहे. शून्यातून सुरुवात झालेली नाहीये. 1 नंबर पासून झाली आहे. जशी आपली योजना आहे नंबर 1 परंतु विजेते अनेक. मायक्रो सेकंड मध्ये काढा सर. शून्य 0 1 0 तयार राहा या सिरीजचे लोक. फुलमाळी सर काढा. 4 4 तिसऱ्या सिरीज मधून मराठी 4 इंग्रजीमध्ये 4 तिसऱ्या सिरीज मधून निघालेला आहे. 1 0 4 तयार राहा प्रफुल्ल सर. चौथ्या सिरीज मधून काढायचंच आहे. पाडू नका. व्हॉट अ कोइन्सिडन्स. परत एकदा 4 मराठी 4 इंग्रजीमध्ये 4 सिरीज क्रमांक 5 कौन है. थांबा थांबा थांबा. तुमचं प्रोफेशन काय. माझं प्रोफेशन माझं कॉम्प्युटर क्लासेसचं इन्स्टिट्यूट आहे. बाय प्रोफेशन टीचर आहे मी. टीचर आहेत ना. बरोबर आहे. 2दा 4दा चेक करायची सवय. एक सर काढा भरणीचं टोपण. मायक्रो सेकंड मध्ये घाला. 9 5व्या सिरीज मधून 9 9 आणि हे कुपन नंबर विक्री झालेलं नाहीये. त्यामुळे ही प्रोसेस परत होणार. आलं लक्षात. कशा पद्धतीने ड्रॉ होतो लक्षात आलं. मग जाऊ आता नको. बर परत प्रोसेस. मॅनेजमेंटच्या टीमचं काम आहे हे चेंडू परत मध्ये टाकणे. भरणी व्यवस्थित झाकण लावणे. घाई न करणे. आपल्याला चाकणलाच जायचंय. दुसऱ्या देशात जायचं नाहीये. व्यवस्थित काही हालचाल करू नका. एकदा तुमचं असं मी काल तुम्हाला मिलिटरी सारखी ट्रेनिंग दिली होती तरी मागं पुढं होतंय तुमचं. जरा एकदा सगळेजण भरणी घेऊन या. मॅनेजमेंटची टीम. यस ओके. हा रात्रभर खेळ चालणार आहे मित्रांनो. घाम काढणार आहे आता. झाकण काढा. 1 क्रमांक काढायचा आहे पाटील साहेब. म्हणजे 1 क्रमांकाचा चेंडू नव्हे. 1 बॉल काढायचा आहे. म्हणजे 1 क्रमांकाचा बॉल नव्हे. 1 चेंडू काढायचा आहे. शून्य 0 सुरुवात प्रत्येकाची 0 पासून होती. आताची सुरुवात 0 पासून झालेली आहे. सिरीज 1 मधून 0 निघालेला आहे.
7 सिरीज 2 फुलमाळी सर. 2 दिसतंय, लाईव्ह दिसतंय, परफेक्ट दिसतंय लाईव्ह. मला कसं समजेल? सिरीज 4 विठ्ठल साहेब तुम्ही मागे. 3 चौथ्या सिरीज मधून 3 रिचेक. परत एकदा हलवा, तुम्हीच हलवा. आता अजून एकदा. हा आता काढा कन्फर्म. तुम्ही झाकण कस काय बरोबर काढायले? थांबा. हे किती आहेत? किती आहे ती? नाही कळत नाही. नाही कळत? ओके चला ठीक आहे. काढा. 1 क्रमांक. 0 5व्या सिरीज मधून. 0 कौन है हीरो? कोई भी हीरो नहीं है. हा क्रमांक आहे 0 7 2 3 0. किती झाला? 072 30. हा जर कुणी विकत घेतला असता तर तो आज भाग्यवान विजेता ठरला असता, पण त्यांनी काय विकत घेतलेलं नाही, त्यामुळं त्याचं नशीब काय आज चाललेलं नाही. परत एकदा लवटे सर, तुमचं काहीतरी म्हणणं आहे? मटक्याचे आकडे काढत बसले का तुम्ही? ओके. यस, झाकण लावलेले आहेत. या असं असं झालं. पाटील साहेब परत एकदा. मी काय म्हणलो होतं, घाम निघणार. त्यांनी पूर्ण प्रयत्न केलाय बरं का. पहिल्यांदा काढला 1, नंतर काढला 0, नंतर आता निघालाय 2. सिरीज 1 क्रमांक 2. सिरीज 1 मधून 2 क्रमांकाचा चेंडू निघालेला आहे. सिरीज क्रमांक 2. वन 1. दुसऱ्या सिरीज मधून 1 क्रमांक निघालेला आहे. फुलमाळी सर थांबा. 6 ग्राहकांना नम्र विनंती आहे, प्रत्येकाच्या कस्टमर पॅनलवरती लिस्ट अपलोड केलेली आहे. त्यांनी डाउनलोड केली तर त्यांना कोणता क्रमांक कोणाचा आहे हे स्वतःला समजतं. मी सांगण्यापूर्वीच तुम्हाला हा निकाल माझ्या अगोदर तुम्हाला समजतो. ही पारदर्शकता राजा पंढरीच्या संस्थेनी फाउंडेशननी ठेवलेली आहे. यस, चौथी सिरीज. दोन 2 चौथ्या सिरीज मधून 2 क्रमांक निघालेला आहे. यस, तुम्ही हलवा. त्यांना मदत करा झाकण काढायला. हा का? बर, तुमचा काय अंदाज आहे बरं, काय नंबरचा बॉल काढला असेल तुम्ही? काही सांगता येत नाही. काहीतरी 0 ते 9 पैकी सांगायचं आहे. 10 ला 100 भेटते. 5 जवळपास आहेत साहेब तुम्ही.
6 नंबर काढलेला आहे सरांनी. 6 नंबर काय आहे? 21,626. 21,626 विक्री झालेला आहे का मित्रांनो? नक्की का? बघा हुकून चुकून कोणतरी घेतला असेल. 23-24 झालाय पण बघा, ज्यांनी नाही घेतला त्यांनी आजूबाजूच्या लोकांनी मारलं पाहिजे त्याला. परत एकदा प्रोसेस होणार. परत एकदा चेंडू टाका. विक्री झालेला नाहीये हा क्रमांक. निश्चितच प्रोसेस परत होणार आहे. व्यवस्थित झाकण लावले सगळ्यांनी. या सर गप्पा. आता यावेळेस आपण ही लास्ट चान्स घेऊ या 5 जणांवरती. थोडासा हातगुणच चांगला वाटत ना मला. पाटील साहेब काढा एक चेंडू. तुम्हाला दिसायले का हो पाटील साहेब? दिसायले का? नाही. नाही ना? नक्की ना? 1 नंबर काढलेला आहे. 1 सिरीज 2 मधून 3 13 वाले सिरीज वाले तयार रहा. फुलमाळी सर. एक म्हणजे 13,001 ची सिरीज चालू झाली. काय चाललंय? 5 चौथ्या सिरीज मधून 5 13,001 13,105 5व्या सिरीज तुम्ही हलवा. झालं? तीन 13,153 हा क्रमांक निघाला होता. हा विक्री झालेला नाहीये. परत एकदा दीपक आठवळे सरांसाठी टाळ्या होऊ द्या. त्यांनी विक्री केला नाही म्हणून हा झाला नाही. 1 मिनिट थांबा. आता तुम्ही थोडस पेशन्स ठेवा. मॅनेजमेंटचे लोक गेले पळून. पाटील साहेब दुसरे बी गेले. म्हणायच्या आधीच गेले. फुलमाळी साहेब जावा, तुमचा हातगुण नाही चांगला. तुम्हाला मेसेज करू का? थांबायचं का जायचं? हा, आपल्या प्रयत्नाला यश मिळालेलं नाहीये. चला आता कोणी 5 लोक जे इच्छुक आहेत. यस टार्झन प्लीज कम. आठवळे सर तुम्ही यायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही भरणीच्या वरती दिसणारच नाहीत. मला तिथे घोळका का दिसतोय? नाही बरोबर आहे ना? ओके. तुम्ही जोड्या कशा काय लावल्या? मागे थांबायचंय तुम्हाला. बांधा ह्यांना पट्ट्या बांधा. कचकटवून बांधा. यस सर. मागचे लोक बदलायचे. शंभर टक्के सर तुम्ही म्हणताय तसंच करू. पण यावेळेस नाही. एवढा अटेम्प्ट होऊ द्या. हे अटेम्प्ट झाल्यानंतर पाठीमागचे मॅनेजमेंटचे लोक बदलू जरा.
तुमच्यापैकीच 5 लोक आणू. होऊ शकतंय, चान्सेस आहेत. चला, झालाय कार्यक्रम. तुम्हाला काय झालं पाणी प्यायला? या सर, प्रोसेस करा चालू. बुसनूर सर, गुड मॉर्निंग. भरण्या फोडायच्या नाहीत. 6वी भरणी नाही आपल्याकडे. यस सर. काय नाव आहे दादा आपलं? विठ्ठल झंपलवार. विठ्ठल झंपलवार. बर, पहिला क्रमांक विठ्ठलाच्याच नावाने आहे. मगाशी पण पाटील सर आळंदीतून आलेले. बघा काय म्हणजे कोइन्सिडन्स आहे. आपलं नाव मला माहिती पण लोकांना बी कळू द्या. अमोल माळी. अमोल माळी. माळी का सोडून के? माळीच बोल. माळी सर, अमोल माळी सर. सर आपलं नाव काय? हा, माझं नाव गिरीश शेटे. गिरीश शेटे. हा, राहणार तासगाव, पण आता ॲक्च्युली चिंचवडमध्ये राहतोय. चिंचवडमध्ये राहताय. हा, येस. राजा पंढरीचं केव्हापासून ओळखताय? हा, 1 वर्षापासून ओळखतोय. 1 वर्षापासून ओळखताय. काही सेटिंग बिटिंग आहे का? नाही, काही सेटिंग नाही, पारदर्शक आहे एकदम. नक्की? 100%. काही दिसायले का? नाही, काहीच नाही. का दिसायले? नाही, काय नाही. इथे नाही, काहीच नाही. दिसायले बहुतेक. शिस्तप्रिय माणूस दिसतोय हा. सर आपलं नाव काय? माझं नाव हनुमंत सुतार, राहणार खेड शिवापूर. मला का असं वाटतं तुमच्या गालामुळे दिसायले ते वरच्या वरच तरंगायले ती पट्टी? मला काहीच नाही दिसत नाही. काहीच नक्की नाही, काहीच नाही. काहीच दिसत नाहीये सुतार सरांना. सर आपलं नाव? शकील. शेख शकील सर आहेत. काही दिसायले सर? प्रयत्न चालू आहे पण असं करून बघायचा. चातक पक्षासारखं चालू आहे. चला, काही हरकत नाही. सिरीज नंबर 1 इथून आपण 1 क्रमांक काढणार आहोत. विठ्ठल सर, तुम्हाला 1 क्रमांक काढायचा, 1 चेंडू उचलायचा आहे भरणीतला. तयार आहेत? हा, टाका हात आणि काढा 1 बॉल. दोन नंबर काढलेला आहे सरांनी सिरीज क्रमांक 1 मधून. म्हणजे 2 पासून सुरुवात होणारे लोक तयार राहा. अमोल सर, 9 क्रमांक सिरीज क्रमांक 2 मधून निघालेला आहे. 9 क्रमांक. शेटे सर, 8 क्रमांक 8 सिरीज क्रमांक 3 मधून निघू दे रे देवा. 4थी सिरीज. सुतार सर, 8 क्रमांक काढलेला आहे सुतार सरांनी. 8 सिरीज क्रमांक 4 मधून 8 निघालेला आहे. 2 सॉरी 8 क्रमांक बाहेर. हा, हुशार आहेत तुम्ही, वाटता तसं नाहीये. 5व्या सिरीज मधून 8 तुम्ही मॅनेजमेंटचे लोक खाली जा रे. तुम्ही सिरियसली घेऊ नका, थांबा. दुसऱ्यांना माहित नाही भरण्या कशा फिरवायच्या. विक्री झालेला क्रमांक नाहीये. हा क्रमांक काय होता? 29,888 हा क्रमांक होता. जर कोणी घेतला असता तर त्याला हिरो HF100 ही गाडी लागलेली असती. त्याच्या प्रतिनिधीला पण लागली असती. म्हणजे प्रतिनिधीने ती क्रमांक विकला नाही, हे त्याचं दुर्दैव आहे. बरोबर की नाही? म्हणजे प्रतिनिधी हे तुम्ही स्वतःवरती घ्या, लक्षात घ्या. थांबा सर, सिरियसली घेऊ नका तुम्ही. परत एकदा बॉल्स व्यवस्थित भरणी लावा. ते बॉल्स मध्ये ठेवा आणि व्यवस्थित शेक करा. विठ्ठल सर, 1 क्रमांक काढायचा आहे.
एक निघाला तरी निघना ना. 2 प्रेम दिसायला यांचं 2 क्रमांकावरती 2 शिवाय हलनाच ते. सिरीज 2 मधून 8. सिरीज 3. शेटे सर आप्पा तुम्ही गप्पा मारायले ऑन लाईव्ह. 8 8. तिसऱ्या सिरीज मधून 8 क्रमांक निघालेला आहे चेंडू. चौथी सिरीज सुतार सर 6 6. सिरीज क्रमांक 5 शेख सर तुम्हाला काढायचा आहे क्रमांक. 4 क्रमांक काढलेला आहे. टोटल नंबर काय झालाय रोहित क्षीरसागर सर? 28,864. परत हा क्रमांक विक्री झालेला नाही, त्यामुळे ही प्रोसेस परत होणार आहे. मित्रांनो पारदर्शकता बघा. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या राजा पंढरी फाउंडेशन साठी. तुम्ही थकला असताल तर सांगा मॅनेजमेंटच्या लोकांनो. नाही ना घुमरे सर आता करतान का कमी काढसेल? या पुढे चला. आधी या चालू होऊ नका. आधी एका लाईनीत उभा राहा आणि एकदा असं राऊंड 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 फिरवा जरा. यस सर तुम्ही भारी. 1 नंबर. विठ्ठल सर परत. यावेळेस 0 काढलेला आहे. सिरीज क्रमांक 1 मधून 0 नंबर निघालेला आहे. तयार राहा. 0 सिरीज ज्यांची सुरुवात होती 0 पासून. अमोल सर 2 क्रमांक अमोल सरांनी दुसऱ्या सिरीज मधून 2 नंबर. 6 क्रमांक 6 तिसऱ्या सिरीज मधून शेटे सरांनी काढलेले आहे. 'सुतार सरांनी देखील 6 नंबर काढलेला आहे. 6 चौथ्या सिरीज मधून. 3 क्रमांक काढलेला आहे 5व्या सिरीज मधून शेख सरांनी. 3 नंबर आलेला आहे 02663. हे असं जे तुम्ही हात दाखवताय ते तुमच्यामुळे हे विक्री झालेलं नाहीये. हे सांगायला मजा येईल. इथं घाम सुटलाय. परत प्रोसेस. एक काम करा शफल व्हा. एक व्यक्ती शफल करा. 5व्या सिरीजचा व्यक्ती 4थ्या सिरीजला न्या. 4थ्या सिरीजचा व्यक्ती 5व्या सिरीजला न्या. शफल करा. शेक होण्याच्या अगोदर शफल करा. शेटे सर तुम्ही जिथं आहे तिथंच थांबा. तुम्ही चांगले आकडे काढायचे. सर परत एकदा रोल करा. या पुढे. रोहित सर अलीकडे. थोडंसं फास्ट प्रोसेस घेऊया कारण की प्रोसेस लेंदी होत चाललेली आहे. वेळ लागत चाललेला आहे. पण निघणारा हा खरंच भाग्यवंत असणार आहे. नशीबवान त्याच्यापेक्षा पलीकडचा नशीबवान कोणीच नसणार. बरोबर आहे की नाही माने मॅडम? अमोल माळी सर आपको एक बॉल निकालना है. वन 1 सिरीज 1 मधून 1. विठ्ठल सर 9 नंबर.
तिसऱ्या सिरीज मधून शेटे सर नंबर काढतायत 193. चौथ्या सिरीज मधून शेख सर नंबर काढतायत 01930. चौथ्या सिरीज मधून 0 निघालेला आहे 0. 1930. आधीच असं करायलेत बाबा आमचे प्रफुल्ल सर. तर पाचव्या सिरीज मधून 5 क्रमांक निघालाय 19305. हा क्रमांक देखील विक्री केलेला नाहीये आपल्या प्रतिनिधींनी, त्यामुळे हा परत ही प्रोसेस होणार आहे. परत रोलिंग. या तुम्ही काय करायले? बिस्किट वाटायले का? डन. मित्रांनो, मॅक्झिमम जर सेल झाला असता तर ही प्रोसेस विदिन 1 मिनिटात 5 मिनिटात ही कंप्लीट झालेली असती, परंतु सेल हा विक्री कमी झालेली आहे. आणि इथून पुढे ही पारदर्शकता बघून, ही ट्रान्सपरन्सी बघून लोकांना उत्सुकता निर्माण होणार आहे. पारदर्शकता आवडणार आहे, प्रोसेस आवडणार आहे, ड्रॉ घेण्याची पद्धत आवडणार आहे. त्यामुळे इथून पुढे सेल हा आपला वाढणार आहे. ठीक आहे सर. अमोल सर. 0 0. एक सिरीज 0. 4 4. सिरीज 2 मधून 4. 0 4. 3. सिरीज 3 मधून 3. सिरीज 4. सिरीज 4 मधून 4. सिरीज 5. सिक्स 6. यस यस. विजेते लवकर मला पास द्यावा. विजेत्यांचा नंबर 0 4 3 4 6. नंबर काय निघालेला आहे? 043 46. माझ्या विनर अनाउन्स होणार आहेत. पेशन्स ठेवावे. मित्रांनो, पारदर्शकता कशी वाटली? कशी वाटली प्रोसेस? न भूतो न भविष्य असं कोणी केलंय का? यस केलंय, परंतु ते राजा पंढरीनीच केले आणि राजा पंढरीनीच ते करावं. सर, आपण निबंध लिहितायत का? मला विनरचं नाव पाठवा. शून्य 43 46. मुकुंद इंगरुळकर. मुकुंद इंगरुळकर हे विजेते आहेत. 043 46. ह्यांचे प्रतिनिधी आहेत सुनील वरखेडकर.
हे बक्षीस माझ्या मते जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे गेलेले आहे. आता आपल्याला याचा पुढचा आणि याच्या मागचा म्हणजे गाड्यांची बक्कमबुक्की हा पाठीमागचा क्रमांक आहे. मेन विजेता होता 04346 हे मेन विजेते होते ज्यांचा क्रमांक त्यांना अभिनंदन ते जिंतूरचे आहेत. त्याच्या पाठीमागचा जो क्रमांक आहे तो आहे 04345 विजय रघुनाथ बसवंत हनुमंत सुतार. प्रतिनिधी हनुमंत सुतार सर आहेत. सरांच्या टीम मध्ये गाडी लागलेली आहे. आता याच्या पुढचा यस सर आहेत ते स्वतः आहेत सर. सुतार सर एक दोन शब्द सांगा. माझे कस्टमर आहेत ते. बोला ना सर की मला नाही लाईव्ह बोलायचंय तुम्हाला. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आहे. पहिलं जय हो राजा पंढरीचा. मी प्रतिनिधी आहे. माझे हे विजय रघुनाथ बसवंत. मी स्वतः प्रतिनिधी आहे. माझे हे कस्टमर आहे विजय रघुनाथ बसवंत. यांना मी हे 04345 या नंबरचं तिकीट सेल केलं होतं. त्यांना राजा पंढरीच्या मार्फत एक 2 व्हीलर बक्षीस मिळाले आहे. त्याबद्दल मला खरं तर मला जास्त आनंद झालेला आहे. मला 2 व्हीलर मिळाले नाही पण मला सुद्धा जास्त आनंद झालेला आहे की माझ्या टीममध्ये कोणाला तरी एक 2 व्हीलर राजा पंढरीच्या मार्फत मिळाली आहे. जय हो राजा पंढरीचा. जय हो सर. विजय रघुनाथ बसवंत सर तुम्ही जर लाईव्ह पाहताच असाल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता आपल्याला पुढचा क्रमांक म्हणजे 04346च्या पुढचा क्रमांक जो आहे त्याचं नाव आपण अनाउन्स करतोय. तो राहणार आहे 04347 किरण डावले प्रतिनिधी राजा पंढरीचा म्हणजे डायरेक्ट राजा पंढरीच्या ऑफिस मधून हे कार्ड गेलेलं आहे. किरण डावले सर त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. मित्रांनो अशा पद्धतीने आज नंबर 1 परंतु विजेते अनेक या योजनेची सुरुवात झालेली आहे. पहिली सोडत 1 सप्टेंबर रोजी आज इथं संपन्न होत आहे. अशाच पद्धतीने पुढचे 29 दिवस ही सोडत चालणार आहे. प्रत्येक दिवशी 1 नंबर निघणार आहे. त्याच्या पुढचा जो नंबर असणार आहे तो देखील विजेता ठरणार आहे. त्याच्या पाठीमागचा देखील विजेता ठरणार आहे आणि ज्याचा नंबर निघणार आहे त्याचा प्रतिनिधी तो देखील विजेता ठरणार आहे. आज परत एकदा सर्व ग्राहकांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो विजेत्या ग्राहकांचं आणि जय हो राजा पंढरीचा. मी इथून पुढे श्री दिलीप डांगे सर यांना आमंत्रित करतो. सर इथून पुढचं स्टेज तुमचं. जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. खरंच संदीप सरांनी जी सुरुवात होती आजचा जो पहिला दिवस होता तो सुंदर आणि अगदी जे पारदर्शकता जी आहे ते आपल्या सगळ्यांच्या समक्ष जे लाईव्ह डेमो अगदी मला वाटतं अर्धा पाऊण तास झाला आणि जो सिलेक्शन झाला आणि त्याच्यामध्ये विजय झाला. परत एकदा संदीप सरांसाठी जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. जोरदार. मला वाटतं मॅनेजमेंटची टीम होती काही सहकारी मित्र त्यांनी देखील सुंदर असं आपल्याला इथं मार्गदर्शन केलं. त्यांचं अगदी मनापासून स्वागत. जय हो राजा पंढरीचा. मित्रांनो खरंच मला असं म्हणायचं आहे की अगदी 13 वर्षापूर्वी हे छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याचा वटवृक्ष मित्रांनो होतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत त्या मित्रांनो येत आहेत आणि त्याच्यातलं प्रात्यक्षिक आज न भूतो न भविष्य सरांचा जो फेमस जो विषय आहे तो आज मित्रांनो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 1 सप्टेंबरला 15,000 कार्ड सेल झाल्याच्या नंतर करायचं नियमामध्ये सांगितलेलं असताना 5,049चा फक्त सेल झाला. आणि मित्रांनो याची डोळा याची देहा आपण तो मित्रांनो कार्यक्रम बघतोय आणि नंबर 1 पण विजेत्याने एकच मित्रांनो विजेते झालाय आणि त्याच्यासोबत बाकीच्या सहकारी 3 मित्रांना आपण मित्रांनो ह्या गाड्यात देतोय. आणि रोज मला वाटते आज 1 तारीख आहे असे इथून पुढं 30 दिवस म्हणजे उद्या देखील हा कार्यक्रम सेम ह्या टाइमाला अशा रोज
2 तारखेला 4, 3 तारखेला अशा 120 गाड्या, विजेते असणार आहेत 30 आणि बाकीचे 90 सहकारी. मला सांगायचं मित्रांनो एवढंच आहे की सरांचं काय नाव, प्रतिनिधी वरखडकर सर आहे ना, वरखडकर सरांच्या टीममध्ये मित्रांनो गाडी लागली. योगा काय आहे बघा की मला वाटतं दुसरे आपले सुतार सर होते आणि त्या व्यक्तीनं ते नंबर सेल केला होता विजेता. माझं टायमिंग चांगलं आहे, माझं लक चांगलं आहे की तो नंबर 04346 हा नंबर विजेता झाला आणि त्याच्या पाठीमागचा आणि पुढचा जो 45 नंबर आणि जो 47 नंबर होता मित्रांनो, त्याही सहकारी मित्रांना फक्त आणि फक्त हे राजा पंढरीच देऊ शकतो. परत एकदा जोरदार जय हो, जय हो राजा पंढरीचा जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो. यस यस सर, यस. तर सांगायचं तात्पर्य आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की अगदी 13 वर्ष होत आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर 1 मिनिट. तर मित्रांनो गेली 13 वर्ष झाला हा अविरत उपक्रम चालू होता आणि त्याच्यामधलं एक छोटंसं गुपित, छोटंसं एक काल्पनिक डोक्यामध्ये आलेली आयडिया आज त्याचं सार्थक मित्रांनो झालं. कारण सुरुवात झाली त्यावेळेला मी सरांना म्हटलं की सर ह्याला गाडी, त्याला गाडी, मला गाडी, तुला गाडी. कारण आतापर्यंत ज्या व्यक्तीला लागत होती तो खुश व्हायचा. पण मित्रांनो इथलं वातावरण एवढं सुंदर होणार आहे. कारण आता मी एवढंच म्हणेन की आता जो 04346 जो नंबर विजेते झालेला आहे, इथून पुढं देखील कार्ड विक्री आपल्याला चालू झालेली आहे. तुम्ही अजून ऑनलाईन बुकिंग करू शकता. कारण आपल्याला फक्त आणि फक्त 5049 असताना हा नंबर काढला. जर जास्त सेल झाला असता, जास्त विक्री झाली असती तर लवकरात लवकर हा विषय झाला असता. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि कार्ड विक्री चालू झालेली आहे. या संधीचा फायदा घ्यावा. त्याला जर चुकून गाडी लागली तर मला गाडी, तुला गाडी आणि त्याला गाडी ही संकल्पना 30 दिवस मार्केट चक्का जाम मित्रांनो होणार आहे. त्यामुळे त्या संधीचा फायदा सगळे मित्र आपण घेऊया असं मला वाटतंय. आणि विठ्ठल सर काय 2 मिनिटं बोलायचं आहे का आजच्या कार्यक्रमाविषयी? कुणाला? बाबूभाई सर काय वाटतंय की आजचा जो कार्यक्रम आहे की मला कसं वाटलं? जोरदार टाळ्या द्या मित्रांनो बाबूभाई सरांसाठी. हा व्यक्ती 65 वयाचा आहे, केंगनचं काम करतंय मित्रांनो. सहज मला भेटायला आले की सर असा असा विषय आहे. मी त्यांना आमचं केंगन तर करायचं आहे, सोबत आमचं राजा पंढरीचं केंगन त्यांना सांगितलं. सरांनी स्वीकारलं आणि कमी वेळेमध्ये 200 कार्ड करून मित्रांनो ह्याला 2 मिनिटं सर बोला. येस सर. थँक्यू डांगे, दिलीप डांगे सर. मी डेली 200 गाड्या ड्रोमध्ये काढत होतो गुजरातला. मी 1 लाख गाड्या दिल्या होत्या. हा माझा एक्सपिरियन्स होता. आणि कँगन वॉटर म्हणजे कुठल्या आजारावरती ते पाणी काम करतं आहे. आमच्या आईचं वय 98 वर्षाचं आहे, अजून तिला चष्मा नाही, ऐकायला प्रॉब्लेम नाही. ही ताकद त्या पाण्याची आहे. मित्रांनो मी कर्नाटकला ते मशीन बसवायला गेलो होतो 6 मजली हॉस्पिटलमध्ये. आणि येताना मला दिलीप डांगे भेटले, साताऱ्याचे साखर कारखान्याचे चेअरमॅन. त्यांनी माझी मुलाखत करून दिली. मी याच्यात प्रभावित झालो राजा पंढरीचा. आणि मित्रांनो मी काल 3 दिवसामध्ये 201 कार्ड मी सेल करायचं वचन दिलं आहे. आणि काल बर्गरे सर माझ्या घरी आले आणि त्यांना 201 कार्डचं पेमेंट दिलं आहे. मी तुम्हाला सांगतो राहुल सरांना म्हणलं जेवढे कार्ड आहे तेवढे मला देऊन टाका. ते म्हणलं तुम्ही फक्त 200च कार्ड विका. आणि मी म्हटलो 200 कार्डचं पेमेंट दिलं आणि आज मी इथं आलो. मी तुम्हाला सांगतो राहुल सर बाकीचे सगळे कार्ड मला आज देऊन टाका, मी तुम्हाला आत्ता ड्राफ्ट देतो. ही ताकद तुम्हाला सांगतो. आणि मला आज मी प्रभावित झालो आहे. आणि खरंच राजा पंढरीचा हा प्रत्येक घरी आणि इतका आनंद झाला. मी 200 कार्ड काल सर माझ्या घरी आले होते. माझ्या बंगल्यामध्ये मी ऑफिस केले आणि सरांनासुद्धा पेमेंट घेण्यासाठी अर्धा तास 1 तास बसावं लागलं. माझ्या घरात कस्टमरची लाईन लागली होती. आज मला वेळ कमी भेटला, नाही तर खरंच मी आज बऱ्याच लोकांना इथं आणणार होतो. पण ठीक आहे, ना भूतो ना भविष्यती, सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतु निरामया. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. सांगायचं तात्पर्य आहे की 65 वय आहे. जेव्हा बघेल तेव्हा टगडाक टगडाक सारखा घोडा लगाम सोडलेलाच असतो. चांगलं सुंदर विषय आहे. बाकी कुणा सहकारी मित्रांना बोलायचं आहे कारण 1-2 मिनटं बोलतील आणि आपण आपल्या कार्यक्रमाचं आपण सांगता घ्यायचे आहे. कोण सहकारी मित्र? विठ्ठल सर.
कोण उपस्थितामध्ये कसं वाटलं कार्यक्रमाबद्दल जो आजचा जो विजय? यस सर, प्लीज कम. यस यस, या जोरदार. कार्ड विक्री चालू झालेली आहे, लक्षात ठेवा, सुरुवात झाली आहे. यस यस, मी गिरीश शेटे बोलतोय. ॲक्च्युली राजा पंढरीचा ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमबद्दल मी गेले 1 वर्ष फॉलो करतोय. पण ही सिस्टीम इतकी पारदर्शक आहे, 100% पारदर्शक आहे. यामध्ये 100% पारदर्शक आहे म्हणून तर यांचं आता 14 वर्ष आहे. नाहीतर आजपर्यंत किती लकी ड्रॉ आले आणि गेले आणि कुणाचं काय झालं काय सांगता येत नाही. माझा राजा पंढरीला बेस्ट विशेष. यस, राजा पंढरी म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. परत एकदा जय हो राजा पंढरीचा, जय हो. यस, लवटे सर. यस, जय हो राजा पंढरीचा. नमस्कार, जय हो राजा पंढरीचा. आज एवढा छान कार्यक्रम झाला आणि माझ्या ग्रुपमध्ये आज पहिली 2 व्हीलर लागली म्हणून माझ्या ग्रुपच्या वतीने MD सर आणि CMD सर यांचा मी सत्कार ठेवलेला आहे. तरी मी संदीपजी हजारी सर आणि राहुल बेरगळ सर यांना विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे आणि एक छोटासा सत्कार माझ्या ग्रुपकडून स्वीकारायचा आहे. प्लीज सर या. ढवळे सर कुठे आहेत? संदीप सर, कदम सर, संदीप सरला आवाज द्या. पहिली गाडी लागली त्याबद्दल. अरे वा, तुम्हाला लागली गाडी? नाही, ग्रुप मध्ये लागली. यस यस यस. अभिनंदन सर, तुम्ही भरपूर हलवत होते त्यामुळेच गाडी लागलेली. जबरदस्त. सरांना द्या, दोघांचे बी. या सर, थोडंसं माग सर. थँक्यू, धन्यवाद सर. आमच्या टीमचा म्हणजे आमच्या टीममध्ये ही जी काय आता आज पहिल्याच दिवशी गाडी लागली याबद्दल खूप खूप आनंद होत आहे. आणि आज म्हणजे आज बुफे घेऊन अचानक आलो. म्हणजे असं आम्ही ठरवलं होतं की चला आज पहिला आपला पण कार्यक्रम आहे आमच्या टीमच्या तर्फे आणि आज राजा पंढरीचा पण पहिला दिवस आहे लकी ड्रॉ कुपनचा. आणि येता येता सहज मनात विचार आला आज आपल्या टीमतर्फे सरांचं सत्कार करू. पण योगायोग बघा की त्या सत्काराचा आणि त्या बुफेचा एवढं एक लकी म्हणायचं आमच्यासाठी पण की आमच्या टीममध्ये गाडी लागली आणि ते खूप सार्थक झालं बुफे आणलेल्याचं. खूप खूप धन्यवाद राजा पंढरी टीम आणि आज त्यांचे CMD MD सर आणि सर्व तिथले म्हणजे एक कर्मचारी किंवा आपण म्हणू की एक तिथले सहकारी वर्ग. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला टीममध्ये काढलेली. थँक्यू मित्रांनो. झालं, आपण आजचा कार्यक्रम संपवायचा आहे. छानपैकी शेवटचा आभाराचा कार्यक्रम मी घेतो. यस सर, यस सर. तर छानपैकी एक गाडी लागली, एक गाडी त्याला, एक गाडी त्याला आणि एक गाडी मला, अशा पद्धतीची योजना मित्रांनो आज संपलेली आहे. उद्या ह्याच वेळेला पुन्हा एकदा एक विजेता होणार आहे आणि 3 त्याच्यासोबतचे जे भाग्यवान विजेते आहेत ते पण होणार आहेत. तर आता तुम्ही खरंच मित्रांनो लांबून आलात. मी दिलीप डांगे सांगलीवरून आलो. सरांना म्हटलं की सर असा विषय, पण नाही म्हटले पहिल्यांदा प्रोग्राम आहे, कारण मी पहिल्यांदाच बघतोय ना हा प्रोग्राम, कारण जो रेग्युलर ड्राय तो आपला होणार आहे तो माहिती आहे. म्हटलं ठीक आहे बघूया. तर याची देहा मित्रांनो हे बघितलं आणि लक्षात आलं की खरंच. तर मला सर्व मित्रांना एवढंच बोलायचं आहे, सांगायचं आहे की आपण आत्तापासून घरी पोहोचेपर्यंत सर्वांनी जास्तीत जास्त सेल करूया. जसं की आता गाडी
कुठे लागली सर? कुठल्या? जित्तूर गावात लागली. दुसरी गाडी पुण्यामध्ये लागली. तिसरी येस. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की लक असेल तर कुठेही लागू शकते. तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्ड सेल करूया. उद्या ह्याच वेळेला ह्याच टायमिंगला पुन्हाच एकदा 2 तारीख असणार आहे आणि परत एकदा 4 गाड्यांचं वितरण आपण करणार आहोत. आता हे विजेते झाल्यात, ही प्रोसिजर करणार आहेत आणि आपण मेन कार्यक्रमाच्या दिवशी या गाड्या त्यांना देणार आहोत. तुम्ही सगळेजण आलात, टीम मॅनेजमेंट असेल, सगळेच तुमचं सगळ्यांचं मी राजा पंढरी परिवारातर्फे सर्वांचं तहे दिल से एकदा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला पुन्हा जाहीर करतो. थँक्यू मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद, थँक्यू, ऑल दी बेस्ट. सर्वांनी कार्ड जास्तीत जास्त सेल करायला चान्स आहे. बेरगर सर, ओके, थँक्यू.